नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मला प्रश्न असा पडतो, सुनील शेळके हे अजित पवारांच्या गटाचे आमदार, ते आहेत मावळचे आमदार. हेच ते सुनील शेळके की ज्यांनी शरद पवारांची सभा लोणावळ्यामध्ये होती आणि त्या सभेच्या वेळी कोणी जायचं नाही त्या सभेला असा दम दिला होता. आणि त्यावर शरद पवार असं म्हटले होते की सुनील शेळके, तू माझ्या कार्यकर्त्यांना दम देतो, तू कोण आहेस, तुला मी निवडून दिलेलं आहे, तुला बघून घेतो. हे खरं म्हणजे घडून आता बरेच दिवस झाले. जे सुनील शेळके अजित पवारांच्यासाठी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना धमकावत होते, दमदाटी करत होते आणि त्यांना पूर्णपणे खात्री होती की काही झालं तरी महायुती जिंकणार आहे, महायुती अभेद्य आहे, अशी खात्री ज्यांना होती, ते सुनील शेळके अचानकपणे त्यांची भाषा कशी काय बदलली. मी परवा बोलताना सुनील शेळके असं म्हणाले एका ठिकाणी, जाहीर सभेत बोलताना, मावळचे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी सभा होती प्रचाराची, आणि त्या प्रचार सभेमध्ये बोलताना सुनील शेळके असं म्हणाले की माझी प्रार्थना देवाकडे लोकसभेनंतर सुद्धा महायुती टिकावी. आणि पुढे ते असं म्हटले की हे टिकेल का नाही मला काही खात्री वाटत नाही. त्यांची एकूण सगळी जी भाषा होती, म्हणजे मुळात श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊ नये अशी इच्छा सुनील शेळकेंची होती. बारणेंच्या ऐवजी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी अशी मागणी त्यांनी अजित पवारांकडे केली होती. ही इच्छा खरं म्हणजे अजित पवारांची सुद्धा होती. आपल्याला माहित आहे की मागच्या निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणे यांनी पराभव कोणाचा केला? पराभव केला पार्थ पवारांचा. पार्थ पवार हे अजित पवारांचे सुपुत्र चिरंजीव, त्यांचा पराभव केला. त्यामुळे पार्थला पराभूत करणारे श्रीरंग बारणे याचा अजित पवारांना थोडासा त्रास असणार आणि बारणेंना उमेदवारी मिळू नये आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ही जागा आपल्याकडे घ्यावी अशी इच्छा अजित पवारांची असणं हे पण स्वाभाविक आहे. कारण मुळामध्ये मावळमध्ये जे 3 मतदारसंघ आहेत त्यापैकी 3 हे चिंचवडचे आहेत आणि 3 रायगड जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे चिंचवडमध्ये, पिंपरी चिंचवडमधले 3 मतदारसंघ जर असतील तर ते अर्थातच आपल्यासाठी सोयीचे आहेत आणि त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी अशी इच्छा अजित पवार गटाची असणं स्वाभाविक आहे. पण श्रीरंग बारण्यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना सुनील शेळकेंनी या प्रकारची भाषा वापरणं की महायुती टिकेल की नाही सांगता येत नाही आणि ती टिकून राहावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्या सभेमध्ये त्यांनी थेटपणे भाजपच्या विरोधामध्ये सुद्धा काही विधानं केली की भाजपच्या उमेदवारांनी कसा मला त्रास द्यायचा प्रयत्न केला वगैरे. आणि इव्हन श्रीरंग बारणे यांच्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी काही चिमटे काढले. खरं म्हणजे जाहीर प्रचार सभेमध्ये अशा प्रकारची भाषा वापरणं महायुतीमधल्याच एका घटक पक्षाच्या आमदारानं हे पण आश्चर्यकारक आहे. बरं, गंमत अशी आहे की बारणेंना विरोध होता सुनील शेळकेंचा, हे खरं आहे. पण जेव्हा सांगितलं गेलं की नाही आता महायुतीचा प्रचार करायचा आहे, महायुतीचे उमेदवार हे श्रीरंग बारणे असतील, त्यामुळे अजित पवार गटाला जागा मिळणार नाही, मग सुनील शेळके कामाला लागले, हे खरं आहे. पण ते कामाला लागले जरी असले तरी सुद्धा अद्यापही पूर्णपणे कामाला लागलेत का असा प्रश्न पडावा असं एकूण वातावरण आहे. दुसरं असं की सुनील शेळके हे अजित पवारांच्या शिवाय कुठलंही विधान करणार नाहीत. त्यामुळे अजित पवारांची नक्की भूमिका काय आहे हे पण बघितलं पाहिजे. एक साधी गोष्ट आहे, म्हणजे मला कायम असा प्रश्न पडतो की मुळात या सगळ्या निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये सगळी भाषणं होत आहेत, सगळेजण काय काय बोलतायत, अजित पवार ज्या प्रकारची भाषणं करतायत तर मला असं वाटतं की अजित पवारांची गडबड झालेली आहे. अजित पवार ज्या प्रकारे बोलतायत, त्यांची एकूण देहबोली जी आहे, त्यांची भाषा जी आहे, ही भाषा ठीक आहे, म्हणजे अजित पवारांचं आपल्याला धरण वगैरे सगळं माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांनी यापूर्वी अशा प्रकारची विधानं केली नाहीत असं नाही. पण आत्ता जे अजित पवार बोलतायत ना, त्यातून अजित पवारांचा आत्मविश्वास कमी झालाय का असा प्रश्न पडावा असं एकूण सगळं वातावरण आहे. म्हणजे गंमत अशी की एकीकडे अजित पवार असं म्हणतायत की काही वाटेल तर झालं, ही निवडणूक काही गावकीची आणि भावकीची नाहीये, ही निवडणूक आहे देशाचा पंतप्रधान कोण होणार याची निवडणूक आहे. त्यामुळे मोदींकडे बघून मत द्या असं म्हणेपर्यंत आता त्यांच्यावर वेळ आलेली आहे की माझ्याकडे बघू नका, मोदींकडे बघा. सुरुवातीला हेच अजित पवार असे म्हटले होते, जो उमेदवार असेल तो उमेदवार माझा उमेदवार असेल, त्यामुळे अजित पवारांसाठी अजित पवार उभे आहेत असं समजून मत द्या. आता अजित पवार असं म्हणतात की नरेंद्र मोदी उभे आहेत असं समजून मत द्या. याचा अर्थ अजित पवार उभे आहेत असं समजून लोक मत देतील असं अजित पवारांना वाटत नसावं आणि म्हणून मग थेट नरेंद्र मोदी निवडणुकीला उभे आहेत असं माना, असं समजा. पण
हे होत असताना म्हणजे गावकी भावकीचा विषय त्यांनीच काढला. सुप्रिया सुळे लेक आहे आणि मग लेकीने माहेरी लुडबुड करू नये अशा प्रकारचा मुद्दा रुपाली चाकणकरांनी मांडला. त्यापूर्वी अजित पवार सुद्धा याच भाषेमध्ये की पवार आडनाव असलं पाहिजे, त्यांना निवडून द्या. आणि आता अचानकपणे पवार नाही, आता अचानकपणे भावकी नाही, गावकी नाही, अचानकपणे नरेंद्र मोदी उभे आहेत असं समजून मत द्या. म्हणजे ही निवडणूक आता मोदींच्या भोवती नेली तरच आपल्याला कदाचित फायदा होऊ शकतो. आपल्या भोवती निवडणूक आली तर ते गैरसोयीचं आहे असं अजित पवारांना वाटतं का, हा एक मुद्दा आहे. सगळ्यात कहर त्यांनी जो केला तो इंदापूरमध्ये जरा अजित पवारांच्या रसवंतीला जास्त बहर येतो असं दिसतंय. यापूर्वीचे पण त्यांची विधानं ही इंदापूर परिसरातलीच आहेत. इंदापूरमध्ये बोलताना अजित पवार असं म्हणाले की तुम्हाला हवा तेवढा निधी देतो, पण कसा बटन दाबा. आता नुसतं बटन दाबा चाललं असतं, पण मग मला अजित पवारांचं काय झालं हे काही कळत नाही की हवा तेवढा देतो निधी, पण कसा बटन दाबा. मुळात असं आहे की निधी देतो म्हणजे काय. मी खरं म्हणजे काही जाणकारांचं म्हणणं असेल ते बरोबर आहे की मुळात निवडणूक आयोगानं अशा वाक्यांची दखल घेतली पाहिजे की आत्ता निधी देणं, काही रुपये देणं हे ज्याप्रमाणे निवडणूक नियमांच्या विरोधामध्ये आहे, अगदी तसंच निधी देतो तुम्हाला नंतर असं म्हणून लोकांची मतं घेणं हे सुद्धा आचारसंहितेचं उल्लंघन करणार आहे आणि भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं जाणारं असंही विधान आहे. पण असं विधान केलं अजित पवारांनी. म्हणजे मला गंमत अशी वाटते की म्हणजे हे बघा काय आहे, तुम्ही बटन दाबा म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल. आता अशा प्रकारचं विधान अजित पवारांनी करणं ही गंमत अशी की बरं आपल्याला माहिती असेल की मुळामध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं, एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि गुवाहाटीला वगैरे गेले, तेव्हा महाविकास आघाडी सरकारमधून आम्ही बाहेर का पडलो, शिवसेनेमधून आम्ही बाहेर का पडलो हे सांगताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे कार्यकर्ते आमदार एकच मुद्दा प्रभावीपणे प्रामुख्याने मांडायचे. तो असा की शिवसेना संपवण्याचा कट होता काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा, आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांच्या हातामध्ये निधी होता, तिजोरी होती. अजित पवार हे तेव्हा उपमुख्यमंत्री होतेच, पण त्याचवेळी अर्थमंत्री पण होते. अजित पवारांच्या हातामध्ये सगळी आर्थिक सूत्र होती, आर्थिक नाड्या होत्या, आणि त्यामुळे अजित पवार निधी देतच नव्हते आम्हाला ही तक्रार होती. आता हा निधी अजित पवार अगदी बारे मा खुले आम वाटायला तयार झालेले आहेत, फक्त मला मत द्या निधी तुम्हाला मिळेल. म्हणजे याचा अर्थ विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी काही बोलायचंच नाही. कुठला मुद्दा त्यांच्याकडे असेल, निधी नाही म्हणजे उमेदवारीच नाही, प्रचारच करता येणार नाही. पण मुळामध्ये निधी देतो पण आम्हाला मत द्या हे अजित पवारांचं विधान हे फारच आश्चर्यकारक आहे. आणि ते म्हणजे नेहमीची जी गुरमी आहे त्यातून आले असं मला वाटत नाही, ते गोंधळातून आलेले असं दिसतंय. ते कोण ज्या प्रकारे गोंधळलेले आहेत आणि त्यातून ते अनेक प्रकारची विधानं करतायत. म्हणजे स्त्री पुरुष जन्मदराचा मुद्दा पुढे आला होता की पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांचं प्रमाण हे घटत चाललंय, आणि मग पुढे बोलताना बघा असं प्रमाण घटत गेलं तर आपल्याला द्रौपदीचा विचार करावा लागेल. काय संबंध आहे का. पण अशा प्रकारची विधानं हे अजित पवार वारंवार करतायत. आणि हे जे काही चाललंय याच्यामध्ये एक मुद्दा मला असं दिसतोय की मुळात अजित पवार अस्वस्थ आहेत. अजित पवारांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे. अलीकडच्या काळात जे सर्वे आलेले आहेत त्या सर्वेमध्ये हे दिसतंच आहे की महायुतीची अवस्था बिकट आहे. पण तरी सुद्धा भाजपला काही जागा मिळतील, भाजप हा सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल असं पण सर्वेक्षणातून पुढे येत आहे. एकनाथ शिंदेच्या गटाला सुद्धा किमान काही दखलपात्र जागा मिळतील. पण बहुतेक सर्वेक्षण अजित पवारांच्या पक्षाला जागा देत आहेत 0. भोपळा. असं झालं खरोखरच तर अजित पवारांची अवस्था काय असेल. म्हणजे हे होईल का नाही हा मुद्दा वेगळा आहे, काय निर्णय असेल तो माहिती नाही, ओपिनियन पोल किती खरे ठरतील हाही मुद्दा वेगळा. पण हे नक्कीच आहे की आता अजित पवारांची अवस्था ही फारच तशा अर्थानं वाईट आहे आणि हे अजित पवारांना समजलेलं आहे. मुळात अजित पवारांची कोंडी सगळ्याच बाजूंनी झालेली आहे. पहिलं म्हणजे मी मागे उल्लेख केला होता की त्यांना सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ हे चिन्ह वापरायला परवानगी दिली. आता घड्याळ वापरायला हरकत काहीच नव्हती, ते वापरलं, सुरुवात झाली. पण सर्वोच्च न्यायालयानं एक त्यामध्ये निकाल असा दिला की घड्याळ हे चिन्ह वापरताना खाली हा उल्लेख करायचा की हे चिन्ह न्यायप्रविष्ट आहे आणि त्यानंतर हे काही बदल होऊ शकतो. आता मुळामध्ये अशा प्रकारे की चिन्ह वापरायचं आणि खाली हा उल्लेख करायचा स्टार आणि खाली हे चिन्ह न्यायप्रविष्ट आहे. मी मागेही म्हटलं होतं की फक्त पॉईंट साईज किती असावा एवढं लिहिलं नाही हेच नशीब. पण हे प्रत्येक पॅम्पलेटवर उल्लेख करा,
प्रत्येक पोस्टरवर हा उल्लेख करा, प्रत्येक होर्डिंगवर हा उल्लेख करा. आता अशा प्रकारचा उल्लेख प्रत्येक होर्डिंगवर, प्रत्येक पोस्टरवर, प्रत्येक पॅम्पलेटवर करणं हे किती त्रासदायक आहे, हे किती अवमानित करणार आहे, एम्बारास करणार आहे. बरं, माझा मुद्दा असा आहे की जर असंच असेल तर मग धनुष्यबाण या चिन्हाबद्दल असं का नाही? धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा न्यायप्रविष्ट आहे, पण शिंदेंना असं सांगितलेलं नाहीये. एकनाथ शिंदेचा धनुष्यबाण याच्यामध्ये अडचण नाही, पण अजित पवारांचा घड्याळ हे मात्र न्यायप्रविष्ट आहे. ही एक कोंडी आहेच. दुसरी कोंडी अशी आहे की शरद पवार थेटपणे विरोधामध्ये उभे ठाकले आणि त्यानंतर अजित पवारांना वाटलं होतं त्यापेक्षा अधिक जनाधार हा शरद पवारांना मिळतो आहे, मिळू पाहतो आहे. आणि अजित पवारांच्या लक्षात आलंय की शरद पवारांनी व्यूहरचनेमधून ज्या प्रकारे जागा घेतल्यात, ज्या प्रकारे जागा ते लढवत आहेत, ज्या प्रकारचे उमेदवार निश्चित करतायत, एक एक उमेदवार, त्यामुळे शरद पवारांना बऱ्यापैकी जागा मिळू शकतात. आणि सर्वेक्षणांचाही निष्कर्ष हाच आहे की शरद पवारांना मागच्या वेळीपेक्षा यावेळी अधिक जागा मिळू शकतात. मी आता गंमत अशी आहे की ठीक आहे, म्हणजे शिवसेना भाजप या दोघांना मिळून 42 जागा होत्या. 6 जागा ज्या होत्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस यांना होत्या. मजा अशी आहे की आता समजा महायुतीला साधारणपणे 30 जागा मिळतील असं काही सर्वेक्षण म्हणतायत, काही आणखी त्याहून जास्त सांगतायत, काही त्याहून कमी पण सांगतायत. 28 जागा मिळतील असं पण म्हणणारे लोक आहेत. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की याच्यामध्ये एकनाथ शिंदेकडे खरं म्हणजे 18 खासदार आहेत असं म्हणायला पाहिजे, कारण मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं 18 जागा जिंकलेल्या होत्या. जर एकनाथ शिंदे की शिवसेना हीच खरी शिवसेना असेल तर त्या 18च्या 18 जागा खरं म्हणजे एकनाथ शिंदेने मिळायला पाहिजे होत्या. पण ते काही खरं नाही. अजूनही जागांचा वाद सुरूच आहे आणि एकनाथ शिंदेंना ज्या काही जागा मिळत आहेत त्यातल्या त्या किती निवडून येतील हा पुन्हा पुढचा मुद्दा आहे. पण तरी एकनाथ शिंदेच्या काही लक्षणीय जागा निवडून येतील असं आपण म्हणूया. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरेंकडे ज्या काही 18 जागा निवडून आल्या त्यापैकी फक्त 5 खासदार राहिलेले होते. हे नक्कीच आहे की उद्धव ठाकरेंकडे त्या 5 खासदारांपेक्षा अधिक खासदार या निवडणूक निकालानंतर असू शकतील असं सर्वेक्षण म्हणतायत, असं एकूण चित्र दिसत आहे. शरद पवारांचे आमदार खासदार आले होते 4 पैकी 3 खासदार हे पवारांसोबत राहिले आणि एकुलते 1 खासदार सुनील तटकरे हे अजित पवारांच्या सोबत गेले. म्हणजे शरद पवारांचे खासदार एकच म्हटलं तर, पण शरद पवारांना निश्चितपणे त्याहून अधिक जागा मिळणारच आहे, त्यात काही शंका नाहीये. म्हणजे एका अर्थानं थोडीशी कोंडी एकनाथ शिंदेची होईल, पण तरी ठीक आहे, एकनाथ शिंदेंना किमान लक्षणीय काही जागा मिळू शकतील. शिवाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना जे हवं होतं ते एका अर्थाने मिळालेलंच आहे. पण तरी पण त्यांच्या जागा कमी होतील यात काही शंकाच नाही. मी उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेच्या जागा कमी असतील असं सर्वेक्षण म्हणत आहे. पण अजित पवारांच्या बद्दल त्याहून वाईट अवस्था अशी होऊ शकते सर्वेक्षणानुसार की अजित पवारांकडे 0 जागा असतील. आता हे असं जर झालं तर हे फार मोठी नामुष्की असेल अजित पवारांच्या संदर्भात. जे ओपिनियन पोल सांगतायत ते खरंच होईल असं नाही. पण एक त्यातली गंमत बघा, एक अडचण बघा अजित पवारांची. मुळात अजित पवारांना खरं म्हणजे ज्या जागा लढवायला हव्या होत्या किंवा त्यांना ज्या जागा हव्या होत्या, जी संख्या हवी होती त्यापेक्षा फार कमी जागा त्यांना मिळाल्या. एकीकडे शरद पवार 10 जागा लढवत आहेत आणि अजित पवारांची अवस्था मात्र फार वाईट आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या जागा कुठल्या कुठल्या आहेत? त्यांच्याकडे आता बारामती आहे 1, शिरूर आहे 2, उस्मानाबाद आहे 3, रायगड आहे 4 आणि परभणी आहे 5. आता गंमत बघा, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे शरद पवार 10 जागा लढवत आहेत आणि त्यातल्या बहुतेक जागांवर त्यांच्या उमेदवारांनी चांगलं आव्हान उभं केलेलं आहे. अजित पवारांना सुद्धा जास्त जागा हव्या होत्या. खरं म्हणजे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांना मावळची जागा हवी होती, पण मावळमध्ये श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत आणि ते आता शिंदे सेनेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे शिंदे सेनेनं ती जागा सोडली नाही आणि बारणे निवडणुकीला उभे राहिले. आता बारण्यांच्या अनुषंगानं अजित पवारांची नक्की भूमिका काय ते कळत नाही, पण त्यांचे चेले सुनील शेळके ज्या भाषेत बोलले त्यावरून मात्र काहीतरी वेगळं शिजू शकतंय असं वाटू शकतं. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो आहे साताऱ्याची जागा ही अजित पवारांना पाहिजे होती. बरं, खरंच आहे की सातारा ही मुळात अजित पवारांची जागा आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. जर सातारा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा असेल आणि जर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं मानलं तर साताऱ्याची जागा ही अजित पवारांना मिळायला पाहिजे होती, अजित पवारांच्या पक्षाला मिळायला पाहिजे होती. ती मिळाली का? ती नाही मिळाली. ती मिळाली उदयनराजांना. आणि उदयनराजे असं म्हणाले, काही झालं तरी मी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही. खरं म्हणजे उदयनराजे भोसले हे निवडून आले पहिल्यांदा
साताऱ्यामधून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्याच चिन्हावर निवडून आले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे 2009 मध्ये खासदार झाले. पण आता मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, मी अजित पवारांच्या गटातून निवडणूक लढवणार नाही, मी निवडणूक लढवेल भाजपकडून कमळाच्या चिन्हावरून, अशी भूमिका घेतली उदयनराजेंनी कदाचित. त्यामुळे सातारा नाही मिळालं अजित पवारांना. तिसरा जो मुद्दा आहे तो नाशिकचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. पण नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार शिंदे सेनेचे असताना ती जागा अजित पवारांकडे जाण्याची शक्यता फारच कमी आहे, त्यामुळे ती पण नाही. बारामती आहे, बारामतीमध्ये अजित पवारांना जागा मिळाली. सुनेत्रा पवार हे या उमेदवार त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी अर्ज सुद्धा दाखल केला. आता गंमत अशी आहे की डमी म्हणून अजित पवारांनी पण अर्ज दाखल केलेला आहे. लोक असं म्हणतायत की डमी नाही, हे खरोखरच आहे. ऐनवेळी सुनेत्रा पवारांना बाहेर काढून अजित पवारच निवडणुकीला उभे राहतील असं बोललं जातं. असा धोका अजित पवार पत्करणार नाहीत, हा मुद्दा वेगळा, पण चर्चा काही होऊ शकतात. तर बारामती वगळता सगळीकडे अडचणी आहेत. शिरूरमध्ये अजित पवारांनी जागा मागितली, त्यांना मिळाली. जागा मिळाल्यावर अजित पवारांच्या लक्षात आलं की जागा मिळाली पण उमेदवार कुठे आहे. मग शेवटी शिंदे सेनेचे उमेदवार असणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला आणि घड्याळाच्या चिन्हावर आढळराव पाटील हे निवडणूक लढवणार आणि ते राष्ट्रवादीचे उमेदवार असणार असं ठरलं. आता हेच करायचं होतं तर त्यापेक्षा शिंदे सेनेचे उमेदवार म्हणून जर आढळराव उभे राहिले असते तर कदाचित त्यांनाही ते फायद्याचं ठरलं असतं. उलट पक्षी ज्या आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केला, घड्याळ चिन्हाला विरोध केला आणि कायम शिवसेनेचे उमेदवार म्हणून ते उभे राहिले, ते धनुष्यबाणावर उभे राहिले असते तर कदाचित त्यांच्या मतदारांना ते आवडलं असतं. त्यामुळे त्यांची पंचायत झाली. आणि जर तुमच्याकडे मुळात उमेदवार नव्हताच तर त्या जागेवर क्लेम करण्याची गरज काय होती. अजित पवारांनी क्लेम केला पण उमेदवार मात्र त्यांना शिंदे सेनेचा घ्यावा लागला, त्यांना स्वतःचा उमेदवार मिळाला नाही. मग त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हेंवर भरपूर तोंडसूप घेतलं. अमोल कोल्हे कसे आहेत, अमोल कोल्हे काय आहेत वगैरे वगैरे. आणि जेव्हा अमोल कोल्हे काम करत नाहीत, अमोल कोल्हे हे फक्त अभिनेते आहेत अशी टीका केली अजित पवारांनी, त्याला अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं आणि अमोल कोल्हे असं म्हणाले, बाकी सोडून द्या, तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांचा संसदेमधला परफॉर्मन्स काय आहे ते मला सांगा. सुनील तटकरेंपेक्षा माझा परफॉर्मन्स कैक पटींनी चांगला आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पक्षाला हे बोलण्याचा अधिकार नाही. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून सुद्धा अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या विरोधामध्ये थेट टीकास्त्र सोडलं आणि सांगितलं की निधी द्या, निधी देतो, मला मत द्या. हा काय निधी तुम्ही देता तो कोणाचा देता, तुमच्या खिशातला देता का. जेव्हा सरकारी निधी असं आपण म्हणतो तो निधी म्हणजे काय असतो, सर्वसामान्य माणसांच्या करातून जी रक्कम उभी राहते तो निधी असतो. या निधीचा मालक कुठला पक्ष नाही, कुठली व्यक्ती नाहीये. अजित पवारच्या थाटामध्ये निधी मी देतो असं म्हणतायत की जणू काही तिजोरी माझ्या हातात आहे आणि मी या तिजोरीचा मालक आहे आणि मी दान करतो आहे. ही भाषा चालणार नाही, कारण ही तिजोरी सर्वसामान्य माणसांची आहे आणि ते सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. अशा भाषेत अमोल कोल्हेंनी त्यांना सुनावलं. पण मुद्दा असा आहे की अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील या लढाईमध्ये गोची झालेली आढळराव पाटलांची, कारण त्यांना नको त्या चिन्हावर उभं राहावं लागतं आहे. आणि गोची झाली आहे अजित पवारांची सुद्धा, कारण त्यांना जागा मिळाली आहे पण उमेदवार आपला सापडलेला नाहीये. दिलीप वळसे पाटलांनी उभं राहावं असा मुद्दा पुढे आला होता, पण दिलीप वळसे पाटलांनी लढायला नकार दिला. आणि गोची झालेली आहे एकनाथ शिंदेंची सुद्धा, की उमेदवार माझा आहे, जागा त्या अर्थानं माझी आहे आणि कारण नसताना ती जागा जाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे, याला काय अर्थ आहे. पण सगळ्यांची तिघांची पंचायत झालेली आहे. याच्यामध्ये काय होईल नक्की ते बघता येईल. उस्मानाबादमध्ये अर्चना पाटील, पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा असणाऱ्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असणाऱ्या अर्चना पाटील या उभ्या आहेत. पण दरम्यानच्या काळात अर्चना पाटील यांनी जी विधानं केली आहेत आणि अर्चना पाटलांचे चिरंजीव यांनी जी विधानं केली आहेत की आम्हाला तेव्हा अजित पवारांनीच भाजपमध्ये पाठवलं असं ते म्हटले आणि इतरांचे पक्ष आम्ही कशाला वाढवू असं अर्चना पाटील म्हटलेलं आहे. मुद्दा असा आहे की आता या सगळ्यामध्ये बरं तिथे लढत फार कडक आहे. तिथे ओमराजे निंबाळकर हे विरोधामध्ये आहेत आणि ओमराजे हे विद्यमान खासदार आहेत. ओमराजेंचा एकूण पीपल कनेक्ट आणि काम लक्षात घेता तशा अर्थानं नवख्या असणाऱ्या अर्चना तिथे काय नक्की करतील. त्यांना ही लढत सोपी आहे का, अजिबात सोपी नाहीये. त्यामुळे ती जागा मिळाली पण ती अवघड जागा मिळाली की ती जागा त्या जागेबद्दल काही सांगता येणार नाही अशी जागा मिळाली. परभणी मिळाली. बरं खरं म्हणजे परभणीमध्ये
राजेश विटेकर यांनी चांगली तयारी केली होती आणि विटेकर उभे राहिले असते तर कदाचित फायदा झाला असता असे करून बोललं जात होतं. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला ती जागा मिळाली, पण प्रत्यक्षात अजित पवारांनी महादेव जानकरांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देऊन टाकली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर महादेव जानकर परभणीमधून उभे राहणार आहेत. ती जागा ही तशी अजित पवारांना मिळाली नाहीच. आता याच्यामध्ये गंमत अशी होती की हा डाव टाकला होता शरद पवारांनी. शरद पवार असं म्हटले होते की माझ्या कोट्यातून मी महादेव जानकरांना उमेदवारी देतो माढ्यातून, म्हणजे महादेव जानकर बारामतीमध्ये आपल्याला उपयुक्त ठरतील. अजित पवारांना वाटलं की अरे हा, याचा अर्थ महादेव जानकर उपयुक्त ठरतील बारामतीमध्ये, त्यांनी लगेच जानकरांना पकडलं, परभणीमधून उभं केलं. पण तेवढ्यात शरद पवारांनी वेगळा डाव टाकला आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देऊन टाकली. आता याच्यामध्ये महादेव जानकरांना उमेदवारी दिल्यामुळे परभणीमध्ये अजित पवारांना काय फायदा होईल आणि बारामतीमध्ये त्यांच्या त्या वलयाचा, वोट बँकेचा काय फायदा होईल हे यथावकाश कळेलच. पण आता मात्र अवस्था वाईट आहे. रायगड म्हणजे अजित पवारांकडे असणारे राहिलेले हे एकमेव खासदार सुनील तटकरे, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत अजित पवारांच्या, हे सुनील तटकरे रायगडमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सुद्धा अर्ज भरला. आता सुनील तटकरे हे निवडणूक लढवत आहेत, पण रायगडचं एकूण चित्र जे आहे तिथे उद्धव ठाकरेंची शिवसेना तेवढीच बलशाली आहे. शेतकरी कामगार पक्ष, मी मागच्या वेळी शेतकरी कामगार पक्ष सुनील तटकरेंसोबत होता, आता शेतकरी कामगार पक्ष विरोधामध्ये असणार आहे. अशा वेळी सुनील तटकरे त्यांना हे कितपत शक्य आहे माहिती नाही आहे. पण एकूणच सगळं बघितलं तर कागदावर अजित पवारांना एकही निवडणूक खात्रीची नाहीये, सोपी नाहीये. ते प्रयत्न करतायत, प्रयत्न करू शकतील. बारामतीमध्ये काटाची टक्कर आहे असं म्हटलं जातं, रायगडमध्ये सुद्धा काटाची टक्कर आहे असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात मात्र खात्रीपूर्वक एक तरी जागा अजित पवार जिंकू शकतील, अजित पवारांचा गट जिंकू शकेल असं अजिबात वाटत नाही. हे मी सांगत नाहीये, हे सर्वेक्षणाचे अहवाल आहेत. असं घडलं तर घड्याळ नावाचं चिन्ह त्याचं काय होणार आहे? आणि त्याच्यामुळे तो जो सगळा, ती अस्वस्थता जी आहे, ती अजित पवारांची अस्वस्थता त्यांच्या प्रत्येक विधानातून, बोलण्यातून वारंवार अधोरेखित होते, वारंवार जाणवते आहे. आणि सुप्रिया सुळे परवा असं म्हणाल्या की नाहीतरी एखादी गोष्ट आपण वापरत नसो तर ती असली काय नसली काय फार फरक पडत नाही. मला लक्षात नाही आलं की त्यांना काय म्हणायचं. त्यामुळे घड्याळ आता कोण वापरतं? आता मी वापरतो, मला जुनी ही सवय आहे तर मी वापरतो. पण आता अलीकडे मोबाईल आल्यापासून बहुतेक लोक घड्याळ वापरतच नाहीत. घरामध्ये सुद्धा भिंतीवर घड्याळ वगैरे काय आता नसतं. पूर्वी अगदी ते खास मोठमोठी घड्याळे भिंतीवर असायची. आता कुठल्याही भिंतीवर घड्याळ नाही, हातामध्ये घड्याळ लोकांच्या जवळपास नसतं. याचं कारण असं की मोबाईल आहे, तर मोबाईलवर लोक घड्याळ बघतात. तर जी गोष्ट वापरली जात नाही तर ती असली काय नसली काय असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुळामध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चिन्हाला एकही उमेदवार मिळाला नाही, घड्याळाचा एकही खासदार निवडून नाही आला, तर घड्याळाचं काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे. आणि ती चिंता अजित पवारांना करावी लागणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अजित पवारांच्या जवळच्या चेल्यानं म्हणजे सुनील शेळके यांनी जे विधान केलं मावळमध्ये बोलताना, ते विधान या संदर्भात फार गंभीर आहे, फार महत्वाचं आहे. महायुती टिकावी लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. म्हणजे महायुतीचं काही खरं नाही, ते टिकेल की नाही सांगता येत नाही. अशी चर्चा आत्ता सुरू केली अजित पवारांच्या आमदारांनी. याचा अर्थ अजित पवार अस्वस्थ आहेत, अजित पवारांना एकूण काळजी वाटते आहे, त्याचा आत्मविश्वास कमी झाला आहे असं काही म्हणायचं का? सर्वेक्षणाचे जे अहवाल आले त्या सर्वेक्षणांच्या अहवालामुळे अजित पवारांचं मनोबल खचलंय असं म्हणायचं का? माहित नाही काही. शेवटी अजित पवार हे धडाकेबाज असे नेते आहेत आणि अवस्था किती बिकट असली तरी सुद्धा ते कदाचित अगदी हरू पाहणारा सामना सुद्धा पुन्हा जिंकून आणू शकतात, ही शक्यता आहे. पण अजित पवारांची एक अडचण आहे, अजित पवार हे धडाकेबाज नेते आहेत म्हणजे असं म्हणण्याची प्रथा आहे आणि हे खरंच आहे. पण एक लक्षात घ्या, त्यामध्ये गडबड आहे. ती गडबड अशी आहे की अजित पवार हे धडाकेबाज नेते असले, जे मला वाटतं मनात ते मी बोलतो, जर काही वेळा नको ते बोलतो हा मुद्दा वेगळा, पण जे आहे मनात ते बोलतो, हे सगळं अजित पवारांचं आहे, दॅट इज गुड. पण तुम्हाला एक गंमत सांगतो, म्हणजे अजित पवार हे मुळात महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते होतेच, आजही आहेत. त्यांचा रुबाब, वलय हे सगळं होतं. पण तेव्हा अवस्था वेगळी होती. तेव्हा एक आयता पक्ष त्यांना मिळालेला होता. शरद पवार नावाचं एक छत्र होतं. त्या छत्राच्या सावलीमध्ये अजित पवारांना सगळं मिळालं होतं, सगळी सत्ता मिळाली होती, अख्खा पक्ष ताब्यात आलेला होता, सरकार होतं.
ही गंमत बघा, 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला आणि जन्माला आल्यापासून ते 2014 पर्यंत आणि मधल्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार 2 वर्ष, म्हणजे जवळपास 17 वर्ष जन्माला आल्यापासून हा पक्ष हा सत्तेमध्ये होता. त्यामुळे अजित पवारांना सत्ता छान माहिती होती, सत्ता वापरायची कशी हे त्यांना माहिती होतं, प्रशासन चालवायचं कसं त्यांची प्रशासनावर पकड होती, आजही आहे. त्यामुळे एकूणच त्या अर्थानं ती पकड आहे. मंत्री म्हणून त्यांचं जे काही काम आहे, जे काम करावं लागतं त्याचं प्रोफाईल त्यांना नीटपणे माहिती आहे. पण त्यासाठी आयतं संघटन उभं होतं, त्या संघटनेवर नंतर फक्त संघटन चालवणं किंवा त्या संघटनेमध्ये त्या अर्थानं त्याचा नेता होणं, हे आयत्या संघटनेचा नेता होणं आणि आयत्या संघटनेमधून मिळणाऱ्या सरकारमध्ये नीटपणे मंत्री म्हणून काम करणं हे सोपं आहे. पण शून्यातून विश्व निर्माण करणं, शून्यातून संघटन उभं करणं यासाठी वेगळ्या क्षमता लागतात. त्या अजित पवारांमध्ये आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता अजित पवारांचा कस या अर्थानं लागणार आहे. मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतील हा मुद्दा महत्त्वाचा आहेच. उद्या 0 जागा मिळाल्या. सुप्रिया सुळे यांच्या बरोबर यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवार उभे आहेत. सुनेत्रा पवार कदाचित पराभूत झाल्या तर पार्थ पवार आणि नंतर सुनेत्रा पवार असे पराभव. लोकसभा निवडणुकीमध्ये 0 जागा असं घडलं तर अजित पवारांचं एकूण अस्तित्व हे अडचणीमध्ये येऊ शकतं. आणि अजित पवारांचं अस्तित्व अडचणीमध्ये यावं अशी इच्छा विरोधकांची असेलच, पण त्यांच्या जवळच्या मित्रपक्षांची सुद्धा नसेलच असं मानण्याचं कारण नाही. अजित पवारांसारखा एवढा तगडा नेता महाराष्ट्रामध्ये असणारा हा स्पर्धक कमी व्हावा असं अगदी मित्रपक्षांना सुद्धा वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुनील शेळके ज्या भाषेमध्ये भाजपबद्दल बोलत होते ते लक्षात घेता भाजप विरुद्ध अजित पवार गट यांच्यामध्ये पण सुंदोपसुंदी सुरू झालेली आहे. शिवाय अजित पवारांचे जे पारंपरिक विरोधक आहेत, विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, ते आत्ता भलेही काही बोलत असले तरी पण त्यांचा विरोध मावळेलच याची खात्री नाही आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवारांना जर पुन्हा ती पकड मिळवायची असेल, पुन्हा एकदा ह्या सगळ्या राजकारणावर पकड मिळवायची असेल तर अजित पवारांना काय करायला पाहिजे, ते काय करू शकतात हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मुळामध्ये आता नव्या पद्धतीनं अवघा पक्ष उभा करणं, कारण हा नवीन पक्ष आहे, तो पक्ष उभा करणं, त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करणं, त्यांना इन्स्पिरेशन देणं, त्यांना काहीतरी वेगळा मुद्दा देणं हे फार अवघड असतं. अशा वेळी आता पक्ष संघटनेवर काम करणं हे अजित पवारांना करावं लागणार आहे, की जे अजित पवारांनी आत्तापर्यंत कधीच केलं नव्हतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पक्ष संघटन उभं राहिलं होतं. शरद पवारांच्या नावाभोवती एक पक्ष उभा राहिला, संघटन उभं राहिलं, लोक येत गेले, कार्यकर्ते येत गेले, त्यातून पक्ष मोठा होत गेला, त्या पक्षाला एक आयडिओलॉजी होती, पक्ष वाढत गेला, लोकांपर्यंत पोहोचत गेला, हे सगळं होतं. पण हे सगळं आयतं झालं. आता नव्यानं उभं करणं, आणि तेही तेव्हा जेव्हा की विरोधामध्ये साक्षात शरद पवार आहेत. शरद पवार विरोधामध्ये असताना अजित पवारांना पुन्हा नव्यानं पक्ष उभा करायचा आहे आणि तो पक्ष उभा करताना एवढ्या सगळ्या अडचणी त्यांच्यासमोर वाढून ठेवलेल्या आहेत. या अडचणींचा विचार अजित पवारांना करावा लागेल. याचा अर्थ अजित पवार तो विचार करणार नाहीत, अजित पवार नाही जमणार नाही असं मला वाटत नाही. अजित पवार हेही एकूणच अनेक वर्ष राजकारण बघतायत, अनेक वर्ष राजकारण करतायत. शरद पवारांच्या मुशीमध्ये एका अर्थानं ते वाढलेले आहेत, तर ते त्याचा विचार करतील आणि कदाचित त्यातून मार्ग सुद्धा काढतील. पण त्यांचा मार्ग अवघड असणार आहे एवढं मात्र नक्की. आणि आता तर चित्र असं आहे की या निवडणुकीमध्ये अजित पवारांची कोंडी झालेली आहे, ती कोंडी सगळ्याच बाजूंनी झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांना अजित पवारांकडे बघून मत द्या इथपासून ते नरेंद्र मोदींकडे बघून मत द्या इथपर्यंतचा प्रवास करावा लागणार आहे. पण हा मोदी करिश्मा, मोदी फॅक्टर जरी निवडणुकीमध्ये आला तरी तो कितपत चालेल हा पण मुद्दा महत्वाचा आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा ज्या जे म्हणाल्या ते अजित पवारांनी लक्षात घेतलं पाहिजे. नवनीत राणा अमरावतीमध्ये असं म्हणाल्या की मोदींच्या वलयावर, मोदींच्या करिश्म्यावर निवडणूक जिंकता येईल अशा फुग्यात राहू नका. मला हे वाक्य फार आवडलं. अशा भ्रमात राहू नकाच्या ऐवजी अशा फुग्यात राहू नका. पण नवनीत राणा हे म्हणाल्या अमरावतीमध्ये, त्या चक्क हे म्हणाल्यानंतर त्याने ते विधान नाकारलं. पण मुळामध्ये केवळ अशा कुठल्या तरी वलयावर निवडणूक जिंकू शकतो आपण असं मानण्याचं कारण नाही. त्यापेक्षा अनेक मुद्दे असतात आणि महाराष्ट्रामध्ये तर बरेच मुद्दे आहेत. मी मागे म्हटलं होतं की दक्षिण विरुद्ध उत्तर असा संघर्ष महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आता या लोकसभा निवडणुकीमध्ये आहे. साऊथ वर्सेस नॉर्थ. महाराष्ट्र साऊथ पण नाही आणि नॉर्थ पण नाही, हे दोन्हीच्या मध्ये आहे. त्यामुळे तो थेटपणे उत्तरेप्रमाणे एका लाटेत वाहून जाणार नाही.
आणि दक्षिणेप्रमाणे अगदी थेटपणे विरोध पण करणार नाही, पण याच्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्र असणार आहे. अशा वेळी तुम्हाला तुमचं काम सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, तुमचं संघटन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. अजित पवारांना हा सगळा विचार आत्ता करावा लागणार आहे. तर आणखी एक अडचण आहे. यावेळी काय झालं माहितीये का, प्रचाराला खूप दिवस मिळालेले आहेत. एवढ्या दिवसांचं करायचं काय हा प्रश्न सगळ्याच लोकांसमोर आहे. आणि अजित पवारांसारख्या नेत्यासमोर हा प्रश्न फार मोठा असा आहे की तोपर्यंत पेशन्स टिकवायचा आहे, तोपर्यंत सभ्य भाषेत बोलायचं आहे, तोपर्यंत शांतपणे बोलायचं आहे, तोपर्यंत आपला आत्मविश्वास आहे असं दाखवायचं आहे. हे म्हणजे हे बेरिंग सांभाळणं अवघड असतं. नाटकात तुम्हाला माहिती ना, नाटकामध्ये बेरिंग सांभाळणं भूमिकेचं नटसम्राट तुम्ही करताय समजा, ते अमोल कोल्हेंना म्हणतात, पण ते कोणालाही अमोल कोल्हेने खरं म्हणजे जरा हे प्रशिक्षण अजित पवारांना दिलं पाहिजे. नटसम्राट असं ते म्हणतात अमोल कोल्हेंना, नटसम्राट म्हणूनच अमोल कोल्हेंनी हे प्रशिक्षण दिले पाहिजे अजित पवारांना की ते ठीक आहे, पण तुमचा पण एक नाटकात रोल आहे आणि हा रोल करताना ते बेरिंग सांभाळावं लागतं. ते बेरिंग सांभाळता नाही आलं की गडबड होते. आणि म्हणून अजित पवारांना हे लक्षात आलं पाहिजे की आताशी कुठे अभी तो पार्टी सुरू हुई है, सगळ्याच अर्थांनी त्यांची पण पार्टी, अभी तो पार्टी सुरू हुई है, पिक्चर अभी बाकी है. 7 मेला निवडणूक आहे बारामतीची, 13 मेला निवडणूक आहे आणखी पुण्याची आणि अन्यत्र. त्यामुळे हा टेम्पो आणखी बराच काळ टिकवायचा आहे. मी आत्ताच कसा कसा बटन दाबा हे झालं, निधी देतो पण बटन दाबा हे झालं, द्रौपदी हे झालं, आणखी बरीच विधानं झालेली आहेत. आणखी 7 मे पर्यंत आम्हाला काय काय ऐकावं लागणार आहे हा प्रश्न आहे. आणि असं नवनवीन विधान कराल तर ते विरोधकांच्या सोयीचं असणार आहे. त्यामुळे अजित पवारांनी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आपली अशी विधानं ही लोकांच्या सोयीची असतात. अशा विधानांचा फटका अजित पवारांना किती बसलेला आहे हे अजित पवारांना फार नीटपणे माहिती आहे. विधानांचं असं धरण साचतं तेव्हा ते नंतर आपल्या विरोधामध्ये जातं हे अजित पवारांना नीटपणे माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांनी हे पण लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं लक्षात घेऊन अजित पवार या आव्हानांवर मात करतील ते कदाचित चित्र फार वेगळं असू शकतं. अजित पवार सुद्धा जेते अजिंक्य विजेते म्हणून पुढे येऊ शकतात. काय घडेल कोणी सांगू शकत नाही. आत्ता फक्त ग्राउंडवर काय चाललंय, जमिनीवर काय चाललंय त्या नोंदी करण्याचा आणि त्या नोंदींचं विश्लेषण करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये तुम्ही लिहित आहातच, लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.